अजित पवार नॉट रिचेबल. अजित पवारांनी केली नरेंद्र मोदींची स्तुती. अजित पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत का? अजित पवार भाजपसोबत जाणार का? गेल्या 10-15 दिवस झालं या बातम्या माध्यमांमधून सर्रास पाहायला मिळत आहेत. आता आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी या सगळ्यावर पडदा टाकलाय. पण खरंच अजित पवार नाराज आहेत की तशा बातम्या मुद्दाम होऊन पेरल्या जात आहेत? आणि अशा बातम्या पेरून हे नेते नक्की काय साधू पाहतायत? सगळ्यात शक्यता इन डिटेलमध्ये समजून घेऊयात. नमस्कार, मी सचिन आणि तुम्ही बघताय विशेष भारी. शक्यता नंबर 1, ही बातमी शरद पवारांनीच पेरली असावी. आता ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला 2019ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधी, त्यानंतर सभागृहात कोसळलेलं सरकार या तत्कालीन परिस्थितीत घुसावं लागेल. म्हणजे हा पहाटेचा शपथविधी घडण्यापूर्वी मीडियात सातत्यानं एक बातमी यायची आणि ती म्हणजे पवार कुटुंबात मतभेद. म्हणजे पवार कुटुंबात अजित पवार आणि शरद पवार हे 2 गट आहेत असं तेव्हा बोललं गेलं होतं. पार्थ पवारांची उमेदवारी, अजित पवारांना न मिळालेलं मुख्यमंत्रीपद यावरून ते नाराज असल्याचं तेव्हा बोललं गेलं. म्हणजे पहाटेचा जो शपथविधी झाला ही घटना शरद पवारांना न सांगता झाली असं काहींनी तेव्हा मांडलं. पण काही विश्लेषकांच्या मते ही घटना शरद पवारांच्याच आदेशावरून झाली होती. अगदीच अलीकडे एका प्रतिष्ठित चॅनेलने प्रदर्शित केलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस म्हणाले होते की राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यामागं माझं फक्त अजित पवार नाही तर थेट शरद पवारांशी बोलणं झालं होतं म्हणून. पण मग पवारांनी तेव्हा 360 डिग्री टर्न का घेतला? तर फडणवीस पवार सरकारने शपथविधी केल्यामुळं राज्यातील राष्ट्रपती राजवट तेव्हा हटली. नंतर हे सरकार सभागृहात पडलं आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आणि शरद पवारांना अपेक्षित असणारा महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात अस्तित्वात आला. आता अलीकडेही अनेक राजकीय नेत्यांनी शरद पवारांचाच पहाटेच्या शपथविधीमागं हात होता असं म्हणलंय. असो, आता आपण ही गोष्ट सध्याच्या घडीच्या राजकारणाशी जोडून बघू. म्हणजे बघा, सध्या सुप्रीम कोर्टात शिंदे सरकारवर निर्णय येणं बाकी आहे. आता कदाचित जर या निर्णयानंतर शिंदे सरकार कोसळलं तर मग भाजपला सत्ता टिकवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाची गरज लागणार आणि तीच सत्ता करण्याची शक्यता ओपन ठेवण्याच्या उद्देशानं शरद पवारांनी अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही चाल आता खेळली असावी अशी ही शक्यता आहे. म्हणजे एका बाजूला महाविकास आघाडीच्या बाजूने राहायचं आणि दुसऱ्या बाजूला भाजपसोबत सत्तेसाठीचा प्रयत्नही चालू ठेवायचा डाव शरद पवार खेळत असावेत असं म्हणलं जात आहे. शरद पवारांचा मागचा ट्रॅक रेकॉर्ड बघता यामध्ये तुम्हाला तथ्यही दिसून येईल. म्हणजे 2014 साली काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना हे 4ही पक्ष वेगवेगळे लढले. पण सत्ता स्थापनेसाठी भाजपला इतर पक्षाची गरज लागणार म्हणल्यावर सगळ्या विचारधारेचं बंधन तोडून राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त बाहेरून पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं. एकूण बघता राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून 15 वर्ष थेट सत्तेत राहिला, तर त्यानंतरही पक्षानं अप्रत्यक्षपणे सत्ता उपभोगली. एकंदरीत राष्ट्रवादीचा सत्तेशिवाय जीव रमत नाही. त्यामुळे एनकेन प्रकारे सत्ता मिळवायचीच या उद्देशानं शरद पवार यांनी हा फासा टाकला असावा. म्हणजे एकीकडून महाविकास आघाडीच्या बाजूने वारं फिरलं तर अजित पवारांचं बंड मोडीत काढायचं नाटक करून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस अशी सत्ता उभी करायची. पण जर भाजपच्या बाजूने वारं फिरलं तर त्यांच्यासोबत जाऊनही सत्ता निर्माण करायची आणि अजित पवार यांना फ्रंटलाईन करून पडद्यामागून सूत्र हलवायची असा पवारांचा मास्टरमाइंड प्लॅन यामागे असू शकतो. म्हणूनच 2019 असो की 2023 असो, पवार कुटुंबात मतभेद झालेत असं म्हणून स्वतःच 2 वेगवेगळे गट निर्माण झाल्याचं भासवायचं काम पवार करत आले असावेत असं म्हणलं जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बाजूने बोलणारे आणि शरद पवार यांच्या बाजूने बोलणारे नेते राष्ट्रवादीत सध्याच्या घडीला दिसत आहेत. पण त्यामागे अल्टिमेटली शरद पवारच असावेत असं म्हणलं जात आहे. एकंदरीत शक्य त्यांचे सगळे वॉल्व ओपन ठेवून सत्तेचा रिमोट कंट्रोल मात्र आपल्याच हाती कसा राहील याची नेहमी काळजी शरद पवार घेत असतात. तसं नसतं आणि 2019ला अजित पवार फुटले असते तर मग त्यांना शरद पवारांच्या राजकारणाची स्टाईल बघता
पवारांनी पुन्हा महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री केलं नसतं, अगदी पक्षातून शिस्तभंगाची कारवाईही न होणं हे याच पवार डिप्लोमसीमुळे झालं असावं, हे या निमित्तानं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मीडिया स्वतःहून बातमी लीक करत शरद पवार मुद्दामहून पवार कुटुंब फुटलंय किंवा राष्ट्रवादी फुटली असं परसेप्शन तयार करतायत का, या शक्यतेवर गंभीरपणे विचार करायला हवा. म्हणजे थोडक्यात काय, तर मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, पण बाय हुक और बाय क्रूक सत्ता सोडायची नाही. शिवाय राष्ट्रवादीवरील कथित घोटाळ्यांची चौकशी टाळावी म्हणूनही भाजपसोबत जाण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा आहे असा अनेकांचा अंदाज आहे. कारण स्वतः अजित पवार, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ अशा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर सध्या चौकशीच्या फैरी सुरू आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे बाहेरून दोन गट आहेत, पण आतून ते दोघे एकच आहेत ही शक्यता नाकारून चालणार नाही. शक्यता नंबर 2 म्हणजे ही बातमी पेरण्यामागं कदाचित देवेंद्र फडणवीसांचाही हात असावा. आता अशी बातमी पेरून भाजपला काय मिळू शकतं, तर ते म्हणजे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करता येऊ शकते. कारण सध्या खेड, मालेगाव नंतर नागपुरातही महाविकास आघाडीच्या मोठ्या सभा पार पडल्या. आता महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभा पुढे जाऊन आपल्याला डोकेदुखी ठरू नये म्हणूनच भाजप वेळोवेळी तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये ब्रेकिंग एलिमेंट्स पेरताना दिसत आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे अशोक चव्हाण, अमित देशमुख, जयंत पाटील, अमोल कोल्हे, धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार अशा बातम्या वेळोवेळी आपल्याला बघायला मिळतात. आता तर अजित पवार हे या महाविकास आघाडीचा प्रमुख कणा आहेत आणि तेच भाजपसोबत जाणार म्हणलं तर महाविकास आघाडीत अस्थिरता निर्माण होईल आणि आपापसात लढून महाविकास आघाडीचे भाजप विरुद्धचे फायटिंग पॉइंट्स कमी होतील. या विचारानेही अजित पवारांबद्दलची ही बातमी भाजपने मीडियात पेरली असावी अशी शंका काही जणांना वाटते. शिवाय एकनाथ शिंदे गटाने जास्त हालचाली करू नये, हा गट फिरून ठाकरेंकडे जाऊ नये म्हणूनही भाजप आपला काउंटर बॅलन्स इथं वापरत असावा. म्हणजेच काय, तर आम्हाला शिंदे गटाची नाही तर शिंदे गटाला आमची गरज आहे, कारण ते नाही तर अजित पवार गट आमच्यासोबत येऊ शकतो असं परसेप्शन भाजप शिंदे गटात क्रिएट करत असावा. शक्यता नंबर 3 म्हणजे ही बातमी उद्धव ठाकरेंनी स्प्रेड केली असावी. आता ठाकरे असं का करतील, म्हणजे तेव्हा जेव्हा महाविकास आघाडीचं लीडरशिप पद त्यांच्याकडे, तर याबद्दल असं मत व्यक्त केलं जातंय की यातून फुटलेली शिवसेना पुन्हा रियुनाइट होऊ शकते. म्हणजे बघा, आता सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय येणं बाकी आहे. जर आता हे 16 आमदार अपात्र झाले तर काय होईल, तर बाकीच्या आमदारांवर प्रेशर निर्माण होईल. तेव्हा हे बाकीचे सगळे आमदार पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतण्याची शक्यता निर्माण करता येईल. आणि तसं झालंच तर शिवसेनेला गेल्या वर्षभरापासून जे फुटीचं ग्रहण लागलं होतं ते सुटू शकेल. म्हणजे गद्दार वगैरे कितीही म्हणलं तरीही ॲक्च्युअल लेवलवर कोणताही पक्ष इतके आमदार गमावतो तेव्हा पक्ष कमजोर होतच असतो. पण जर अजित पवार यांच्या भाजपबरोबर जाण्यानं शिंदेसोबतचे आमदार परत आले तर उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची वाढेल. मग एकनाथ शिंदेवर दोष ठेवून त्यांना सोडून इतर आमदारांना ठाकरे पक्षाचे दरवाजे ओपन ठेवू शकतात. यामुळे पुन्हा शिवसेनेला चांगले दिवस येऊ शकतात. पक्षचिन्ह, नाव हे विषय गळून पडू शकतात आणि पुन्हा शिवसेना ही उद्धव ठाकरेंची होऊ शकेल. आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी नुकतंच म्हणलंय की राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत आला तर शिंदे गट सत्तेतून बाहेर पडेल म्हणून. कारण काय, तर राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना या लोकल संघर्षामुळेच तर शिंदे गट ठाकरे सरकारमधून वेगळा झाला होता. एकूणच काय, भाजप शिंदे गटात कुरबुरी वाढाव्या हा देखील ठाकरेंचा छुपा प्लॅन असू शकतो. कारण सावरकर मुद्द्यावरून किंवा अयोध्या दौऱ्यावरून भाजप शिंदे गटाला मिळालेलं हिंदुत्वाचं मायलेज ठाकरेंना टोचणारं नक्कीच असू शकतं. तर अजित पवारांच्या फुटीच्या बातमीमागे या सध्याच्या घडीच्या काही प्रमुख शक्यता आहेत. या पलीकडेही काँग्रेस किंवा शिंदे गटाचा या बातमीमागे हात असू शकतो यावरही काहींना शक्यता वाटते. पण त्यात तितका दम वाटत नाही, कारण या दोन्ही पक्षांची तेवढी न्यूसेन्स व्हॅल्यू नाही. आता खरं तर आपण शक्यतावरच बोललेलं बरं, कारण मागील घटनाक्रम आणि राजकीय धक्क्यांचा अनुभव बघता काही अपवाद वगळता कुठलाही पत्रकार राजकीय घडामोडी समजून घेण्यात यशस्वी झालेला नाहीये आणि हे आपल्याला मान्यच करावे लागेल. शिवाय पत्रकारांना वाटतं आम्ही राजकीय गोटातून बातमी फोडली, पण अशा बातम्या पत्रकार फोडत नाहीत तर राजकीय नेते कळत नकळतपणे त्यांच्यापर्यंत अशा बातम्या पोहोचवत असतात.
आणि आपल्याबद्दल किंवा कुणाबद्दलही काय चर्चा व्हावी हे स्वतःच ठरवत असतात. आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना जोडलं, पण ते एक वाक्य स्पष्टपणे म्हणाले की ते कधीच राष्ट्रवादी सोडणार नाहीत. पण ते भाजपसोबत कधीच सत्ता स्थापनेसाठी जाणार नाहीत हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाहीये. पण तुम्हाला अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या फुटीच्या बातम्यांमागं नेमकी अजून कोणती कारणं वाटतात? आज अजित पवारांनी सगळ्या मीडिया ट्रायलवर पडदा टाकला असला तरीही येत्या काळात काही सरप्राइझिंग राजकीय गोष्ट महाराष्ट्रात घडू शकते का? तुमचा राजकीय अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.